बिचाऱ्याने काय स्वप्न बघितली होती रे? काय चुकलं ते सांगा ना. हा? तुम्ही आई बापाला फसवलं. माझ्या पोरी माझा अभिमान आहेत असं बोलायचं रे. लोक बोलायचे काय परब, 4 पोरी पोराची वाट बघत होतात का? तर मी बोलायचो माझ्या पोरी ना पोरांपेक्षाही भारी आहेत. माझ्या पोरी आदर्श मुली आहेत. माझ्या पोरी तेव्हा शपथ घेऊन सांगतो मला मुलगा नाही याचं मला तसं बरंही कधी दुःख झालं नाही का. पण आज माझ्या पोरींनी 4 लोकांमध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसला. पण आज समजलं बरं का मला, पोरांनी दिलेली जखम जास्त लागते आणि ज्यांनी जखम दिली ना त्यांनी मनपट्टी करायला यायचं नाही. हा सांग ना, सांगा माझ्या पप्पाला तुमचं काय बिघडलं होतं ग? स्वतः कधी अंगाला नवीन कपडा नाही लावला, दागदागिन्यांची हौस मौज नाही केली, कशी तरी तडफडत एक एक पैसा साठवून तुमचं भविष्य कसं सुधारेल याची स्वप्न बघत होते का माझी बाबा? स्वतःसाठी जगलीच नाही, तुमच्यासाठी जगली, तुमच्यासाठी. आणि तुम्ही तिला आज मारायला उठलं. तुमच्यासारख्या पोरी ना वैद्याला सुद्धा मिळू नये ग. तू बांदेकर चांगला मुलगा नाही हो. अरे दुसऱ्याला नाव ठेवण्याच्या आधी आपण काय ते बघा ना. आई बापाला लाज आणली ते बघा ना. आई बापाला न सांगता लग्न करायला ते करा तुम्ही. तुम्ही माझ्या मामाच्या जवळ यायचं नाही. इतकंच कशाला, मला तुमची सावली पण त्याच्यावर नकोय. कुठल्या जन्माचं पाप केलं म्हणून तुम्हाला तिने जन्म दिला आणि तुम्हीच तिच्या जीवावर उठलात. मला ना तुमचं थोबडे बघायची इच्छा नाहीये. आजपासून तुम्ही आमच्या मुली नाही आहात. आमच्या आयुष्यात, आमच्या घरात तुम्हाला जागा नाही. आपलं नातं संपलं, नातं संपलं, नातं संपलं, नातं संपलं. Sorry.